लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा आज आता 9वा दिवस आहे आणि हाके यांची तब्येत खालावली आहे। काल विजय वडेट्टीवार यांनी हाकेंची भेट घेतली होती आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तिथून फोनच केला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी आज हाके यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पाठवण्याची माहिती वडेट्टीवार यांना दिली आहे। त्यामुळे आज आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ हाके यांच्या भेटीसाठी येत आहे आणि या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि अतुल सावे। त्याचबरोबर गोपीचंद पडळकर सुद्धा या शिष्टमंडळामध्ये असणार असल्याचं कळतंय। तेव्हा आज सकाळी 10 ते 11 दरम्यान वडीगोद्री इथं उपोषणाच्या ठिकाणी हे शिष्टमंडळ दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीत हाके यांच्या उपोषणाबाबत काही तोडगा निघतोय का याकडे संपूर्ण ओबीसी समाजाचं, संपूर्ण राज्याचं, त्याचप्रमाणे मराठा समाजातल्या बांधवांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। आणि आमचे प्रतिनिधी विशाल करोळी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया विशालकडे। विशाल, लक्ष्मण हाके यांचं हे उपोषण वडीगोद्रीमध्ये सुरू आहे। गेल्या 9 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा आज भेटीला येणार असल्याचं कळतंय। काय काय नेमक्या घडामोडी घडतायत? अनुपमा, काल मुख्यमंत्री लक्ष्मण हाके यांच्यासोबत फोनवर बोलले होते। विजय वडेट्टीवार यांनी फोनवरनं हे संभाषण करून दिलं होतं। त्यात मुख्यमंत्र्यांनी हाके यांना आश्वासन दिलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कसाही धक्का लागणार नाही, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त होणार नाही, जो हाके आरोप करतायत। त्याचबरोबर आज एक शिष्टमंडळ पाठवणार असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार आता सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगर विमानतळावरनं वडीगोद्रीकडे रवाना झाले आहे। त्यामध्ये उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर आहेत। हे तिथे जाऊन लक्ष्मण हाके यांना ओबीसी समाजासोबत राज्य सरकार आहे, तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मराठा समाजाचं आरक्षण वेगळ्या पद्धतीचं आहे आणि ओबीसी आरक्षणाचं त्यात काहीही हस्तक्षेप नाही, अशा पद्धतीचं आश्वासन द्यायला हे सरकारचं शिष्टमंडळ तिथे जात आहे। आणि लक्ष्मण हाके यांनी हे उपोषण सोडावं अशा पद्धतीची विनंती, अशा पद्धतीचा अर्ज हे शिष्टमंडळ आता लक्ष्मण हाके यांना करणार आहे। आता लक्ष्मण हाके किती प्रतिसाद देतात, आज उपोषण सोडतात का? कारण गेली 9 दिवस हे उपोषण सुरू आहे आणि हाके यांची तब्येत चांगलीच खालावलेली आहे। त्यामुळे आज उपोषण सुटतं का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनुपमा, निश्चितच विशाल, लक्ष्मण हाके त्यांचं उपोषण आज या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर सोडणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष, जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा सरकारचं शिष्टमंडळ आता छत्रपती संभाजीनगरमधून वडीगोद्रीकडे रवाना झालेलं आहे।